सहु शून्य आरुते महाशून्य परुते सर्वासी पाहते ते चिते गा दिसे तेही शून्य पाहतेही शून्य देहा माझे निरंतर भिन्न रूप शून्य निरशून्य दोन्ही हरपली तिथुनी पाहिली निजवस्तू ध्येय धाता ध्यान ध्याता निरसोनी तिनी झालो निरंजनी अतिलीन ज्ञानदेव म्हणे अनुभवितो जाणे गुरुमुखे खून सांगितली माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञामध्ये आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग यातल्या 15 क्रमांकाच्या श्लोकाचं आणि माऊलींनी 103 क्रमांकाच्या ओळीवर केलेलं त्या श्लोकावरचं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. आजपासून हा 15वा श्लोक आपला सुरू झाला. नमाम दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमाः मायया प्रवृत्त अज्ञाना आसुरम भावमाश्रिताः. अर्थात जे अत्यंत मूर्ख आहेत, दुष्ट आहेत, नराधम आहेत, ज्यांचं ज्ञान मायेमुळं नष्ट झालं आहे आणि जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात ते मला शरण येत नाहीत. भगवंताचं हे स्टेटमेंट आहे, हे सांगणं आहे. कारण आपण जे पाहिलं मूर्ख, दुष्ट, नराधम हे मुळात नास्तिक प्रवृत्तीचे बनलेले असतात आणि त्यामुळं चांगली गोष्ट किंवा परमार्थ त्यांच्या पचनी लागतच नाही. महाराज नेमकं परमार्थाची शिकवण द्यायला गेले तर ते त्याच्या उलट करतील. उपवास करा म्हणलं की त्या दिवशी नको ते भक्ष्य करतील. उपवासाच्या पवित्र दिवशी नको ते भक्ष्य करतील. कारण वृत्तीच आसुरी बनलेली असते. महाराज भगवंत नामाचा आणि त्यांचा नाम मात्र संबंध आलेला नसतो किंवा त्या दृष्टीनं त्या मार्गानं चालण्याची त्यांची विचारसरणीच नष्ट झालेली राहते. त्याला कारणही तसं आहे महाराज की जसा परमार्थ हा तुकोबाराय सांगतात की तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला. पूर्वजन्माची पुण्याई असते आणि त्या पुण्याईच्या आधारानं मनुष्य आपोआप परमार्थिक बनत जातो. या उलट पूर्वजन्माचं कर्मफळ जर असेल तसं तर सुसंस्कृत घरात जन्मून सुद्धा हा अधम वृत्तीचा बनत जातो. याला संगतही तशीच लागते आणि संगती दोष हा संगतीनं सगळं काम बिघडत जातं. भगवंत तेच सांगतात की असे ही जी बिघडलेली सगळी मंडळी आहे, जे मूर्ख आहेत, दुष्ट आहेत, ते मला शरण येतच नाही. अहो डागलेला आंबा जो आहे तो चांगला होण्याचा प्रयत्न करूनही चांगला होऊच शकत नाही महाराज. कारण डंख त्याला लागलेला आहे. तो डंख काढायचा असेल मानवी वृत्तीचा तर त्याला तसे संस्कार व्हावे लागतात, तशी संगत मिळावी लागते. परंतु कर्मफळ जर तसंच लिखित असेल तर तो त्याच मार्गाने जातो. त्याला कितीही आपण आणलं, मन ओढाय जसं पिकातलं ढोर किती हाकला फिरी येतं पिकावर, तसं ते विषयाकडेच धाव घेतं. त्याला कितीही विषयापासून आम्ही अलिप्त करायचा प्रयत्न केला तरी इंद्रियांच्या स्वभावामुळे म्हणा किंवा इंद्रियांच्या अधीन गेल्यामुळं म्हणा
तो परमार्थाकडं त्याचं मन लागतच नाही. आणि मनाचं ते वैशिष्ट्य आहेच, परमार्थिकाचं सुद्धा वैशिष्ट्य हेच आहे महाराज. मनाचा एक मूळ स्वभाव आहे, चांगल्या ठिकाणी ते लवकर लागत नाही आणि परमार्थाच्या ठिकाणी तर नाहीच नाही. हां, पण एक चांगला गुण मनाच्या ठिकाणी आहे की एकदा जर ते लागलं की मग परतही माघारी घेत नाही. मग कितीही तुम्ही प्रयत्न केला, त्याला हाकलून लावण्याचा प्रयत्न केला, प्रपंचाकडे ओढण्याचा प्रयत्न केला, तरी एकदा परमार्थाच्या ठिकाणी जर ते लागलं तर पुन्हा प्रपंचामध्ये रममानच होत नाही महाराज. श्रीमद भगवद्गीतेत भगवंतांनी स्वतः स्पष्टपणे सांगितले आहे की भगवंत श्रीकृष्णाच्या चरणकमलांना शरण गेलं तरच हा भवसागर, या भौतिक प्रकृतीचा हा कठोर जो बंध आहे, जी माया आहे, नदी आहे, आपण 14व्या श्लोकामध्ये ते केलं, चिंतन केलं. ती नदी मनुष्य सहजासहजी पार करू शकत नाही. त्यासाठी भगवंताच्या ठिकाणी शरण जावंच लागतं, तरच तो पार होऊ शकतो. मग प्रश्न असा पडतो, इतकंच आहे ना, मग जाऊया भगवंतचरणी शरण. इतकं सोपं नाही महाराज ते. त्यासाठी आधी स्वमधला जो अहंभाव आहे त्याला संपवावं लागतं. मी आणि माझं हे संपल्याशिवाय परमार्थाचा मार्गस्थ जीव होऊ शकत नाही, परमार्थाच्या मार्गावरून तो चालूच शकत नाही. हे मुख्य अडथळे आहेत त्यात, ते जाऊच देत नाही. स्पीड ब्रेकर आहेत ते त्या मार्गावरचे. म्हणून आधी स्वस्वरूपाची जाण व्हावी आणि मग लक्षात येतं की आपण कोणीच नाही, जे आहे ते कडसूत्री बाहुले आहो आपण, याची दोरी त्याच्या हातात आहे. तो नाचवेल तसं आपण नाचत असतो. हे एकदा पटलं की मग सोपान वृत्तीमध्ये जीव येतो की आम्ही तुझ्यावर आता सोपवलं बाबा, तुला जे करायचं ते कर. अशा सहज भावामध्ये जेव्हा मनुष्य येतो, तो भाव म्हणजेच भगवंतचरणी शरणागती. आणि ही शरणागती घेतली तर मनुष्य मूर्खही होऊ शकत नाही, दुष्टही होऊ शकत नाही, नराधम व्हायचा प्रश्नच येत नाही, किंवा माया त्याच्यावर प्रभाव टाकू शकत नाही. मग साहजिकच आसुरी वृत्तीकडं त्यांची प्रवृत्ती ओढ घेत नाही, ती या पारमार्थिक रस्त्यानंच चालायला लागते. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानविज्ञान योग 7वा अध्याय ज्ञानेश्वरी 103 क्रमांकाच्या म्हणतात, जे बहुता एका अवांतरू अहंकाराचा भूतसंचारू जाहला म्हणून विसरू आत्मबोधाचा. अर्थात कारण त्या एकाशिवाय, त्या परमात्म्याशिवाय इतर सर्व जीवांना अनादी काळापासून अहमरूप भूताचा संचार झालाच आहे. फक्त परमेश्वराच्या ठिकाणी अहमभाव नाही. खरं तर सगळं परमेश्वराच्या शक्तीनं चालतं आहे, पण तरीसुद्धा त्याच्या ठिकाणी अहमभाव नाही. एक ईश्वर जर सोडला तर बाकी सर्व जीवांच्या ठिकाणी थोड्या बहुत फरकानं अहमभाव असतोच असतो. आणि हा अहमभाव भूताच्या ठिकाणी संचार झाल्यामुळं जीवाला, त्या मनुष्याला आत्मस्वरूपाचा विसर पडला आहे. आणि आत्मस्वरूपाचा विसर पडल्यामुळंच नको तो भाव निर्माण झाला आहे. मीच हे करतो आहे, माझ्याच सत्तेनं हे चालतं आहे, माझ्यामुळंच जे काही घडतं आहे ते माझ्यामुळंच घडतं आहे. अर्थात आपण दृष्टांत मागे पाहिला आणि तो फार सूट होतो या मानवी स्वभावाला, की गाडीच्या खाली कुत्रं चालत असतं, त्या कुत्र्याला वाटतं आपण गाडा ओढतोय. गाडा थांबलं की तेही थांबतं, गाडा चालायला लागला की चालायला लागतं. पण रुबाब असा असतो की सगळं मी चालवत आहे. वास्तविक गाडा ओढण्याशी त्या कुत्र्याचा काहीही संबंध नसतो. तसं या प्राकृतिक जीवनामध्ये, या प्राकृतिक सृष्टीमध्ये मनुष्य
हा निमित्त मात्र आहे. सर्व काही विधाता आणि त्याच्या सत्तेनं, त्याच्या इच्छेनं हे घडत असतं. परंतु हे कळतं केव्हा? ज्या वेळेस आम्हाला स्वस्वरूपाची जाण येते. मग स्वस्वरूपाची जाण आली की तोही भाव निघून जातो. भगवंत तत्वाशी जीव एकरूप होतो आणि मग सोपान वृत्तीमध्ये आल्यामुळं दुःख सुख किंवा दुःख या उपाधी त्याच्या वाट्याला जात नाही. परंतु असं सहसा घडत नाही, कारण जीव मायेच्या अधीन झालेला असतो. म्हणून माऊली सांगतात आणि भगवंत अर्जुनाला उपदेश करतायत की जे बहुता एका अवांतरू अहंकाराचा भूतसंचारू जाहला म्हणून विसरू आत्मबोधाचा. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.